नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण हळद खरीपाच्या हंगामासाठी डिकम्पोजर खत आपण बनवत आहोत। डिकम्पोजर खत बनवण्यासाठी डिकम्पोजरचे जे बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया आपण टाकीमध्ये डेव्हलप करून घेतलेले आहेत आणि त्या बॅक्टेरियास आपल्याला कल्चर या शेणखतावर टाकायचं आहे। हे आहे शेणखताचा खड्डा। याच्यामधील शेणखत आम्ही उपसून घेतलं आणि हे अर्धवट कुजलेलं शेण आहे। अर्धवट कुजलेलं शेण आहे। तर कच्चं शेण शेतामध्ये टाकू नका मित्रांनो, ही विनंती। कच्च्या शेणावर कुजवण्याची चांगली प्रक्रिया झाल्यानंतरच ते शेण आपल्या शेतामध्ये गेलं पाहिजे। सगळ्यात जास्त बुरशीनाशक जर आपल्या बुरशीजन्य आजार आपल्या पिकावर येण्याचं मुख्य कारण असतं की बिगर कुजलेलं शेणखत आपल्या रानामध्ये जाणं। बिगर कुजलेलं शेणखत आपल्या रानामध्ये जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। त्यामुळे आपण ज्याही वेळेस आपण आपलं शेणखत रानामध्ये टाकतो त्यावेळेस त्याचं पूर्ण डिकम्पोजेशनची प्रक्रिया झाल्यानंतरच ते रानामध्ये गेलं पाहिजे। याची सर्व शेतकऱ्यांनी दखल घ्यावी, म्हणजे फंगल इन्फेक्शन आणि व्हायरल इन्फेक्शन आणि बुरशीजन्य आजार आपल्या पिकावर तुम्हाला दिसणार नाहीत, याची काळजी घ्या। हे बुरशीच बायोकॉलनी बॅक्टेरिया आहे। तर हे पाणी पण जास्त इथं साचू देऊ नका। साचलं तर इकडं फेकून द्या, नाहीतर मग तुमचं कोणतं शेण आहे त्याच्यावर टाका। शेण किंवा राख काही बिगर कुजलेलं शेणखत त्याच्यामध्ये टाकून द्या। म्हणजे जे सगळं हां, याच्या मोजकंच हाणायचं। पाणी जास्त नाही टाकायचं, मोजकं टाकायचं। थँक्यू मित्रांनो। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।